गाळच पडायचं नाही बो, टाळी वाजवायला गाळ पडायचं नाही, आपणही गाळ पडायचं नाही. ऐका मायबाप, म्हणजे हरीचे भक्त गाठी जेथे नारदा मी उभा तेथे. ज्या भक्तांना हरी कळाला ना, ते भक्त जेथे भजन माझं करतात ना, तेथे मी उभा आहे. मूळ वाक्य बोलतो सैनिक या नात्यानं. हा, समर्पण, आत्मविश्वास, श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवनम, पूजनम, वंदम, दास्य सख्य आत्मनिवेदनम. नवविधा भक्तीचं दर्शन माझ्या सकळ संत मायबाप परंपरेमध्ये दिसलं. आणि दुसरं बोले नवविधा भक्तीचं दर्शन माझ्या सैनिक आणि माझ्या बळीराजाच्या नावा शब्दात दिसलं मायबाप. इतकं गोड समर्पण आहे ते, गोड समर्पण आहे, गोड समर्पण आहे. अंतरंगातला विश्वास तुकोबरायांनी 31व्या वर्षी जागरूक केला. तुकोबराय सांगतायत, ऐका, माझं भांडण माझ्या पांडुरंगाशी होतं, कारण का मला मागणं मागायचं होतं. जे माझं गेलंय ना अनमोल असं रत्न, ते मला परत पाहिजे होतं. म्हणून ते भांडणच माझं येथून होतं. कोठून? काया, वाचा आणि मन. हे शब्द फार महत्त्वाचे आहेत. बघा, आदरणीय महाराजांनी ज्यावेळेस पहिल्यांदा बोलले ना, मी अभंग घेतल्यानंतर त्याचा क्रम किती सुंदर लावला. हा, ज्यांनी ओरिजिनल देवडीकृत गाथा वाचली ना बाबांची, 100% महाराज ते माणसं सुज्ञ आहेत. बाबांनी खरंच किती अप्रतिम सुंदर गाथेचं चिंतन केलं असेल. काही मंडळी आता ते मोबाईलमध्ये परत निघालं वाकडं तिकडं, नाही का? ह्याचा क्रम चुकीचा आहे. आणि मला तर इतका राग येतो, ह्या मोबाईल गायकांनी जर काढलं ना, माझं डोकं इथून कुठे जातं. आता आम्ही फौजी माणसं, साहेब सगळे माणसं सहज म्हणतात फौजी माणसं, नाही का? एवढे वेदांत कसं काय बोलतायत? फौजी तर इज ट्रू, नो इयर. नाही कळालं का? बाकी कळालं का माझं? परंतु एक लक्षात ठेवा, हे माझे मायबाप, पंढरीश पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादानं, मायबापाच्या कृपा आशीर्वादानं, तुम्हा सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं 2000 अभंगाच्या गाथेतलं चिंतन रे माझे मायबाप. हो, तुम्ही बोलाल ते फौजी कोणत्याही रणांगणामध्ये कसाय नेऊन टाका, फौजी युद्ध केल्याशिवाय पाठीमागं येऊ शकत नाही, यशाची पताका घेतल्याशिवाय. माझ्या तुकोबरायांचं भांडण मांडलं इंद्रायणीच्या काठी. तुकोबराय म्हणतात, देवा का का? अरे 13 दिवस झाले वाट बघतोय मी, माझी गाथा का येत नाही, माझी गाथा मला का तू देत नाहीयेस का? मी माझ्या भक्तीमध्ये काय कमी का भगवंता? रात्रंदिवस तुझं नामचिंतन केलेलं आहे, रात्रंदिवस हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन जीवाही आगोज पडती आघात, येऊनी आणि ते नित्य वारू तुका म्हणे तुझं नामाची या बळे देवा. अरे पवित्रातला पवित्रपणा तुझ्यात पाहिला, बऱ्यातला बरेपणा तुझ्यात पाहिला, खऱ्यातला खरेपणा तुझ्यात पाहिला, उत्तमातला उत्तमपणा, सारातला सार, गोड्यातला गोटेपणा, मोठ्यातला मोठेपणा, श्रेष्ठातला श्रेष्ठ, चांगल्यातला चांगला, पुण्यातला पुण्य, सोप्यातला सोपा तू, मंगळातला मंगळ तू, 12 कोट्यांचं मिलनीकरण तुझ्यामध्ये भगवंता. का 31 वर्ष मी भांडण मांडलंय, का मला पावत नाही तू देवा? का मला पावत नाही सांग भगवंता? का तुझवरी प्राण हा त्याजीन हत्या मी घालेन पांडुरंगा. बघ आता शेवटचं आहे. आज माझं मस्तक मागणं मागायच्या अगोदर आज जगदंबा इंद्राणीच्या काठी, आई जगदंबेच्या कुशीत या शिळेवरती आपटल्याशिवाय राहायचो नाही. सकारात्मक दृष्टिकोनातून अंडरलाईन मारली, निश्चयाचे बळन तुका म्हणे ह्याची. इथपर्यंत जावं लागती अवस्था, नाही तर यायचं देवाकडं पाहायचं. हो देवा बरं आहे बाबा, नाही का? नाही रे माझे माय बाप. हो 21 वर्षाचा नवजवान तरुण ज्या वेळेस पुणे हे ठिकाणी येतो, आपले स्वतःचे मायबाप भारत मातेच्या सेवेमध्ये असताना बाबांचा आशीर्वाद घेतो. बाबा मला इंद्रायणीच्या काठी जायचं आहे, मला माझ्या तुकोबरायांचं दर्शन घ्यायचं आहे बाबा, मला आनंदी क्षेत्री जायचं आहे, माझ्या माऊलींचं दर्शन घ्यायचंय बाबा. 21 वर्षाचा नवजवान हिमाचल प्रदेशामध्ये जन्मलेला येऊन महाराष्ट्रात सांगतोय आपल्या नवजवानांना, अरे यशाची पताका गाठायची असेल तर जगाचे जगद्गुरु संत तुकारामन माऊली दर्शन घेतल्याशिवाय नाही. येऊन दर्शन घेतलं, सहज एका कीर्तनामध्ये जाऊन बसला, महाराजांच्या मुखातून वाक्य बाहेर पडला, रे महाराष्ट्राचा राजा, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. आपल्याला विजय प्राप्त करायचा असेल शिवबा, बघ लहान खोलच्या दरीमध्ये एक कोणीतरी मार खातोय, जो मार देतोय त्याला तुळविणारा हो मा जिजाऊ जगदंबेचं वाक्य ऐकलं. 3 मे 1999 चा दिवस उजाडला. जगाच्या पाठीवर 21 वर्षाचा नवजवान युवक सांगतोय अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया वाचा म्हणे हेची देई देवा. आज माझी परीक्षा उगवली आहे, आज
उशीर आहे, मला वाचवायचंय म्हणणारा 21 वर्षाचा नवजवान तरुण युवक सांगतोय. आता कुठे आपले युवक? आता नाही एवढी एनर्जी आपल्याकडं. आणि गोड वाक्य बोलतो रे माझे माय बापू. आपण सगळे शहरातली मंडळी आहे. ती ट्रू, त्रिकालवादी सत्य आहे. यांना जरा योग्य वेळेत वटणीवरती आणा. आयुष्यभर आपण सुखी झाल्याशिवाय राहायचो नाही महाराज. आणि तरुण मंडळीला परमार्थ आवडला पाहिजे. आज ह्या मंडळाला मी धन्यता देईन. धन्य तोची ग्राम जेथे माझ्या हरीचे दास जन्म घेते. इतकं सुंदरसं असं हे माऊलींचं सेवा हे मंडळ आहे ना महाराज. एवढ्या शहरामध्ये एवढा आम समाज जमणं ह्या मंडळाचा खरा विजय माय बाप. खरा विजय ह्या मंडळाचा येतो. हा खरा विजय. नाही तर शहरामध्ये येत नाही. 20 तारखेला भट्टवाडीला होतो मी. एवढे पब्लिक येत नाही महाराज. शहरामध्ये माणसाला काय कुठे घाई काय माहिती. जरूर पळा, काही अडचण नाही आहे. परंतु जरा थोडंसं तरी ह्याच्याकरता पाहिजे ना. आणि मग ऐका माय बाप हो. हरी तुझे नाम गाईन अखंडता जपली. पाखंड बाजूला केलं. 9:30 वाजता मेंढपाळाचा निरोप घेतला आणि 5 जणांना आपल्या बरोबर घेऊन 17,500 फूट उंचीचा प्रवास चालू केला. 4,500च्या फौजेबरोबर मी लढणार. कारण मी महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांचं दर्शन घेतलेलं आहे. मी माझ्या तुकोबरायांचं दर्शन घेतलेलं आहे. कीर्तनकाराच्या मुखातून महाराष्ट्राच्या राजाची पावर माझ्या अंगामध्ये आलेली आहे. नवजवान युवकांना सांगावं, त्या युवकाचा भारत मातेच्या नकाशावरती अगदी टॉपरचा लेवल इतिहास गाजला गेला. त्या युवकाचं नाव आहे परमवीर चक्र विजेता प्राप्त कॅप्टन सौरभ कालिया नावाचा युवक आहे. म्हणजे माय बाप. इथून पुढचा इतिहास तुम्हाला सांगायचा आहे मला अगदी 2 मिनिटांमध्ये. किती अखंडता, किती पाखंड बाजूला केलं, किती काया वाचा आणि मनातून भाव धरून देशाची सेवा केली. माझ्या तुकोबरायांनी जे भांडण मांडून सेवा केली ना, तशीच या नवजवान युवकाने केली. सगळ्या सैनिक करतायत, पण त्यातल्या त्यात एक टॉपर नंबर 1चा योद्धा म्हटलं गेलं ज्याला, तो कॅप्टन सौरभ कालिया. 5 जणांचा साथीदाराचा मोरक्या पकडला गेला. 2,000 फूट उंचीचा प्रवास झाला, पकडला गेला. हर एक देहाचा चिंधड्या झाल्या. महाराष्ट्राचा राजा छत्रपती संभाजी महाराजांसारखा उखडला गेला. एक अवयव कापला गेला. माय बाप, सांग तुझं बारीक सिस्टम कसं आहे. सांग तुझं येणारं पाठीमागचं सिस्टम कसं आहे. सांग तुझी असणारी गोपनीय अवस्था कशी आहे. मरेपर्यंत सांगितलं नाही. त्याचं नाव सैनिक कॅप्टन सौरभ कालिया आहे. माय बाप हो. एवढी जोपासणी गोपनीय अवस्था सोपं काम नाही रे माझे माय बाप हो. 5 जणांचा एकाचा छळ केला. 26 मे 1999च्या दिवशी दिल्लीच्या तख्तपटलावरती 5 जणांचे मृतदेह आले आणि सहज वाऱ्यानं झुळूक मारली. 5 जणांच्या अंगावरचा कपडा बाजूला गेला. आणि तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी शिवशंभू अवतारीत त्यांनी पाहिलं. उठा तोडा जोडा मारा म्हणणारा शिवशंभू अवतारीत अटल बिहारी वाजपेयी नावाचं व्यक्तिमत्व आहे. पुढची गणना सोडून द्या माय बापू. मी तिथपर्यंतच बोललो फक्त. तिथून पुढे बोलत नाही मी तिथपर्यंतच बोललो. अटल बिहारी वाजपेयी नावाचं व्यक्तिमत्वाने जी घोषणा केली, जे स्वतःच्या अंगातलं असणारं बळ बाहेर काढलं आणि 27 कारगिल विजय दिन 26 जुलै 1999च्या दिवशी आपल्या अंतिम मोहऱ्यानं 51 फुटाच्या अंतरावरून 53 गोळ्या खाऊन भारत मातेचा तिरंगा छताडात रवला. तो कॅप्टन विक्रम बत्रा नावाचं व्यक्तिमत्व आहे.
काया वाचा मनातून भांडण हे व्यक्तिमत्वाचं आहे. महापुरुषांची कीर्ती, महापुरुषांचा विजय, महापुरुषांचं नाव लौकिक समोर येते ना, फक्त समर्पण आहे त्यांचं. माझ्या तुकोबारायांचं समर्पण 31 वर्षाशी माझ्या इंद्रायणीच्या काठी पांडुरंगाशी झालं. आणि पांडुरंगाने ज्या वेळेस जळी दगडा सहित तुकोबारायांचा समर्थपणा नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. पुढचा ऐका जरा, आता इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे, पुढचं ऐका. ज्यावेळेस गाथावरती आल्या समर्पणाची अवस्था अगदी तंदुरुस्त होती. मी सांगितल्याप्रमाणे 6 मूल्यांचं पालन तंदुरुस्त होतं. भगवंतांनी दर्शन दिलं, गाथा दिली, तुकोबारायांनी बोलायला सुरुवात केली. महाराज देवा, माझं समर्पण योग्य नव्हतं का? मी जे केलं ते योग्य नव्हतं का? मग एवढा वेळ का? प्रत्येकाला वाटतं का नाही? प्रत्येकाला वाटतं देवा मी एवढ्या दिवस तुझी सेवा केली आणि मग तू योग्य ठिकाणी कालखंडात मला का दर्शन दिलं नाही? माझी एवढी फजिती झाली मग दर्शन द्यायला आलास नाही? कळालं का वाक्य? बरेच माणसं म्हणतात सगळी भक्ती केली पण देव काय आला? थोडा तर दम धरा, थोडा थोडा धरा, थोडा थोडा तर धरा. ज्याने थोडा थोडा धरला ना त्याला तो थोडा थोडा धरीत नाही, जास्त पकडतो. आलं का लक्षात? तुकोबाराय म्हणतात देवा पार इथपर्यंत का शेवटी आत्महत्या करावीशी वाटली तुझ्या दारात? आता पुढचं ऐका. गोडवाक्य बोलतो, आपण सगळे वारकरी मंडळी आहेत, आपल्याकरता बोलतो. ज्या पांडुरंगाने तुकोबारायांना उत्तर दिलं ते गाथा सगळी तपासा, मग तुमच्या लक्षात येईल काय उत्तर दिलं गोड महाराजांनी. भगवंत स्वतः सांगतात महाराजांना, ऐका तुकोबाराय, अरे वास्तविक पाहता 13 दिवस मी तुम्हाला दर्शन दिलं नाही. तुम्ही माझी अनन्यतेने भक्ती केलेली मला माहीत आहे, पण तुमच्याही पेक्षा तुमचं एक रत्न श्रेष्ठ आहे आणि ती तुमची गाथा आहे. काय पांडुरंगाने किती गोड उत्तर दिलं. पांडुरंग म्हणताय तुकोबाराय तुमच्याही पेक्षा एक श्रेष्ठ रत्न आहे तुमच्याकडं, ती तुमची गाथा आहे. आणि ती गाथा माझ्या हातात नव्हती, कोणाच्या हातात होती? माई जगदंबा इंद्रायणीच्या. जी आई जगदंबा इंद्रायणीच्या हातात जी गाथा होती ना, ती रात्रंदिवस कंटिन्यू तिचं 13 दिवस पारायण करत होती. किती दिवस? ज्या माणसाला गाथेचं ओरिजिनल पारायण करायचं असेल ना, श्वासाबरोबर मी बोलतो हा, भाकर खाऊन नाही, खिचडी खाऊन नाही, झोपून नाही, उठून नाही, बसून नाही, खेळून नाही, मी कसं बोलतोय कंटिन्यू सातत्य भावानं. ज्या माणसाला गाथेचं पारायण करायचं त्यांनी 13 दिवस जर श्वासाबरोबर पारायण जर केलं तर 13 दिवसाच्या नंतर बरोबर पांडुरंग आपल्याला दर्शन देतो महाराज. फक्त श्वासाबरोबर पारायण करायचा कंटिन्यू 13 दिवस. आलं का लक्षात? ट्राय करून बघा एकदा, पचल तेवढं करा. जास्त कराल तर अंगावर येईल नाही का? त्याला प्रॅक्टिस पाहिजे, सराव पाहिजे. त्याला आपल्या श्वासाची एनर्जी कितपर्यंत चालते त्याच्याविषयी त्याला रेलचल माहीत पाहिजे. आलं का लक्षात? हां, आणि ही रेलचल आई जगदंबा इंद्रायणीची 13 दिवस होती. म्हणून तुकोबारायांसमोर भगवंत म्हणताय देवा तुकोबाराया तुमचं समर्पण योग्य होतं, सगळं योग्य होतं, अंतरी विश्वास होता. कसा होता? कायेने होता. ही जरा गोष्ट समजावून घ्या. काया वाचा आणि मन याच्यामध्ये काल्याचे 3 प्रकार आहेत. उद्या आदरणीय बाबांना जरा प्रश्न करा, बाबा तुम्हाला ते प्रकार समजावून सांगतील. कायेचा काला कोणता, वाचेचा काला कोणता आणि मनाचा काला कोणता. हा समन्वय पद्धतीचा क्रम आहे हा. म्हणून ते कधी मोबाईलमध्ये वाकडं तिकडं लिहिलेलं आहे काहीतरी. हा, तो क्रम चुकीचा लिहिलेला आहे, पण दुरुस्त करून घ्या. गाथेमध्ये ओरिजिनल क्रम आहे त्याचा, तो लक्षात येणं गरजेचं आहे. काया म्हटलेलं आहे पहिल्या, नंतर वाचा आणि नंतर मन म्हटलेलं आहे.
महाराज म्हणतात हा क्रम हा काल्याचा क्रम आहे. जसं स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह, देह तीन यष्टीनं नटलेला जो आहे ना, याच्यामधून जी अवस्था प्राप्त होते ना, ती मी प्राप्त करून दिली. आणि म्हणून देवा अंतरंगामध्ये विश्वास प्राप्त झाला तुझ्याविषयी, नाही का? हा विश्वास प्राप्त झाला का मग मात्र ज्या स्थितीला तुम्ही आम्ही ज्याच्यात आहात त्याच्यामध्ये आपली जी चाललेली जीवनाची रेलचेल आहे तेथे आपलं दिग्दर्शन असं असेल तर देव मिळल्याशिवाय राहत नाही. गोड दाखला देतो. रामायण ज्या वेळेस परिपूर्णतेला न्यायचंय, माई जगदंबा सीतामाईला ज्या वेळेस पाठीमागं आणायचंय, संकट मोठंसं सेतूचं समोर दिसतंय, या संकटामधून सामना करून पलीकडे जायचंय, त्यावेळेस देवाकडे पाहून सगळ्या मंडळींनी आपली सगळी पद्धत समर्पण करायला सुरुवात केली. त्यातल्या त्यात एक असं व्यक्तिमत्व आहे का जिला म्हणतात खडी खांबुडी. आमच्याकडे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती, काय म्हणतात? ती खडी खांबुडी कळतं का? एक ती बाबळीवर असते बघा झाडावरती, ती अशी बारीक असते एक प्राणी. खडी खडी नाही कळालं का? खडी नाही का? खारुताई म्हणतात नाही का? ती खारुताई ज्या वेळेस त्या सगळ्या सैनिकांकडे पाहते, वानर सेनेकडं, त्यावेळेस ती खारुताई म्हणते का अंतरंगात विश्वास सगळ्यांचा आहे, भगवंताच्या नामाविषयी समर्पण सगळ्यांचं आहे, काया वाचा मनातून सगळं समर्पण आहे. आता माझंही समर्पण जर देवा मी असं केलं तर मग काय होईल? खारुताईनं त्याच्यामध्ये थोडा हिस्सा टाकायचा प्रयत्न करावा. ऐका माय बापा हो, मी खारुताई बोललो. हा खारुताई आलं का लक्षात? छोटं छोटं माणसं छोटे छोटे जरी असले तरी घाबरून जाऊ नका. मोठ्याला देव मिळतो असं नाही, छोट्याच्याही वाट्याला देव आल्याशिवाय राहत नाही. माणसं बऱ्याच ठिकाणी असं पाहतायत का त्याची मोठी भक्ती आहे, त्याचं मोठं भांडवल आहे, मग त्याला देव मिळेल असं नाही आहे. देवाला जे समर्पण आवडतं तेथे देव असतो. खारुताईचं समर्पण असं आहे, खारुताईनं ज्यावेळेस ते पाहिलेलं आहे दिग्दर्शन सगळ्या वानर सेनेचं, त्यावेळेस खारुताई म्हणते माझंही पण थोडं तरी देवा तुझ्याकरता जाते, पाण्यामध्ये डुबकी मारते, बाहेर येते, आपल्या त्या वाळवंटामध्ये असणाऱ्या त्या मातीच्या वाट्यामध्ये जाऊन लोळते, परत 2-3 थोडेसे खडे घेते आपल्या अंगाला लागलेले मातीचे आणि परत त्या समुद्रात जाऊन डुबकी मारते. म्हणजे बघा ना तिचा त्याग किती भारी आहे. परत पाठीमागे येते, परत गडबडा लोळते, परत थोडी माती नेते, परत समुद्रात टाकते. आलं का लक्षात? तिला म्हणायचं काय होतं, देवा एवढे जर तुझ्या करता एवढं टाकतायत तर माझं सुद्धा एवढं तू. खारीचा बघा किती सुंदर टाळी वाजवा माय बापा. तो खारीचा वाटा म्हणून देवा तू एवढं तरी स्वीकार. आणि ते स्वीकारत असताना हनुमंतराय भगवंत हसले. म्हणजे काय आता बोलावं हिला. संत हसतात बरं का कधी मध्ये, आपण कधी राग मानू नका. हां संत हसतायत. संत का हसतायत तर आपली जीवनाची उद्धारतेची कसोटी जवळ आली का संत 100% हसतायत. फक्त तेथून पुढचा प्रवास माणसाने संतांकडे हसणं ह्या दृष्टीनं न पाहता जर आपण कंटिन्यू चालू ठेवला तर मग मात्र वाल्याचा वाल्मिक झाल्याशिवाय राहत नाही. देवर्षी नारद नाही हसले का? कोणाला हसले पाहून? वाल्या 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 हसले. पण तेथून पुढचं जे समर्पण आहे वाल्याने वाल्मिक ऋषी होईपर्यंत नामाचा जपाचं ठेवलं. आपणही असं ठेवत चला. ऐका माय बापा हो, हनुमंतराय स्वतः पाहतायत, हसतायत, हसून त्या ठिकाणी बोलतायत खारुताई काय करतायत? आपण काही नाही करत, मला जे करायचं ते मी करते, तुम्ही कशाला बोलतायत? बघा मी केलंय ते योग्य केलंय, मला याच्याबद्दल काही बोलायचं नाही बोलायचं. ओके. हनुमंतराय संत आहेत महाराज. थोडेसे पाठीमागं झाले, परत खारुताईनं आपला क्रम चालू केला आणि खारुताईला थांबवावं म्हणून हनुमंतरायाने सहज नकळत दृष्टीनं खारुताईच्या शेपटीवर पाय दिला. काय दिला? पाय दिला. खारुताईच्या शेपटीवर पाय दिल्याच्या नंतर सुद्धा खारुताई काही बोलली नाही. बिलकुल तेरी चूप मेरी चूप. पण देवानं ते पाहिलं. देव म्हणतात हनुमंतराया बघा या असं पाप करायचं, एवढं पाप करायचं. खारुताई म्हणते देवा माफ करा. हनुमंतरायाने केलं ते पाप नाही ते पुण्य आहे. काय वाक्य आहेत महाराज. कदाचित एखाद्या वेळेस आपल्याही शेपटी कोणी पाय दिला तरी 100% म्हणा ते पुण्य आहे. आपला परोपकार जागृत झाल्याशिवाय, त्याच्या दर्शनासाठी जागृत झाल्याशिवाय राहत नाही. काय वाक्यप्रयोग केला खारुताईने. देवा हनुमंतरायांनी पाप नाही केलं, पुण्य केलं. कसं खारुताई मला समजावून सांग ना. त्यावेळेस खारुताईने सांगावं देवा बघ हनुमंतरायांनी पाय दिला आणि तुम्ही माझा उचलून घेतलं. त्याने पाय दिला नसता तर देवाने मला उचलून घेतलं नसतं. काय किती सुंदर आहे महाराज.
संत परंपरा आहे, संतांचं सांगणं आहे. संत एवढं तंदुरुस्त अवस्थेमध्ये जीवन घडवत आहेत आणि म्हणून तुकोबराय म्हणतात देवा आता काहीच नको, फक्त आता समर्पण योग्य आहे ना, मग आता एक मला त्यांचा संग दे म्हणे. छोटं